जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। हडपसर मतदारसंघामध्ये मगाशी सांगितले महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळणार त्याचं आम्ही सर्वजण काम करणार। प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो। मी हडपसर मतदारसंघामधून इच्छुक आहे, पण शेवट जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आम्ही तर सर्वांनी मागणी केली की हडपसर असन, वडगाव शिरी असन, खडकवासला असन, पुणे शहरातही आमचे सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादी पक्षाची ताकद, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आम्हालाही निवडणूक लढवायची, परंतु जो वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल ते आम्ही सर्व महायुती आणि गटपक्ष म्हणून त्याचं कटिबद्ध राहून त्या पद्धतीने आम्ही एक दिलाने काम करू। त्यामुळे ह्या ठिकाणी कोणालाही उमेदवारी मिळली महायुतीतल्या आमच्या महायुतीतल्या ह्याला उमेदवाराला ते आम्ही नक्कीच काम करू। शेवट आम्ही हडपसर मतदारसंघसुद्धा इच्छुक म्हणून आम्ही आदरणीय शिवसेने मुख्य नेते आणि सर्व शिवसेनेच्या नेते मंडळीकडे मागणी केलेली आहे। मेळावा घ्यायचा आम्हाला वेळ नाही, आमचा रोजचाच मेळावा असतो। आमच्या त्या पद्धतीने कामं ह्या हडपसर मतदारसंघामध्ये चालू आहे। त्यामुळे आमचे कार्यकर्ते एक दिलाने एकजुटीने जोगेने महायुतीचा उमेदवार असेल त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहील। जशी उमेदवारी जाहीर होईल तेव्हा आमचे सर्व शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मेळावा होईल, त्यांना सगळ्यांना सांगितलं जाईल या पद्धतीने आपल्याला महायुतीचा उमेदवार आहे त्याचं काम करायचं आहे। महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघासाठी आम्ही इच्छुक आहे अशी मागणी केली। शेवट वरिष्ठ पातळीवर ज्यावेळेस बैठक होते त्यावेळेस उमेदवारी तिकीट वाटपायचं ज्यावेळेस कामं चालू होतील त्यावेळेस नक्कीच त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्याला आम्हाला तो निर्णय मान्य असणार आहे। आठही मतदारसंघामध्ये मग कशी सांगितलं, आठही मतदारसंघामध्ये आमच्या शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे, पण त्या ठिकाणी सर्वजण इच्छुक असतात। प्रामुख्याने ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे, मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हडपसर असन, वडगाव शिरी असन, खडकवासला ह्या तिन्ही मतदारसंघाची मागणी आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ लेवलला केलेली आहे। तुम्ही बघितलं असेल की 2019 साली या पुणे शहरामध्ये एकही जागा शिवसेना पक्षाला मिळाली नव्हती आणि शिवसेना पक्षाची ताकद कायमस्वरूपी राहिली पाहिजे, कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे म्हणून आम्ही 3 मतदारसंघ तरी या 8 मतदारसंघात 3 मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळावे अशी मागणी आम्ही वरिष्ठ लेवलला केली। पण वरिष्ठ लेवलला शेवट जो निर्णय होईल ते आम्हाला अंतिम असेल। म्हणजे आमचे जे काही संघामध्ये शिवसेनेची बी खूप ताकद आहे, भाजपची बी ताकद आहे, राष्ट्रवादी पक्षाचीही ताकद आहे। आम्ही जसं लोकसभेला सर्व महायुती आणि घटक पक्ष म्हणून एकत्र एक दिलाने या ठिकाणी काम केलेलं आहे, तसंच काम येणाऱ्या विधानसभेला या हडपसर मतदारसंघामध्ये महायुती म्हणून आणि घटक पक्ष म्हणून एकत्र काम करणार आहे। या महायुतीमध्ये सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हे वरिष्ठ पातळीवर आहे। जो निर्णय होईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत आणि भविष्यामध्ये या हडपसर मतदारसंघामध्ये आमची जी संकल्पना आहे की हडपसर मतदारसंघामध्ये हडपसरचं चित्र भविष्यामध्ये एक विकास कामाच्या माध्यमातून बदललं पाहिजे। त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काही संकल्पना आहे की हडपसर हे हायटेक झालं पाहिजे, हडपसर कचरामुक्त झालं पाहिजे। 24/7च्या माध्यमातून सर्व नागरिकांना हडपसरमध्ये सर्व नागरिकांना चांगलं या ठिकाणी पाणी मिळलं पाहिजे, कचरामुक्त झालं पाहिजे, तरुणांसाठी एक रोजगार निर्मिती या ठिकाणी झालं पाहिजे। सर्वात म्हणजे हडपसरचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूक कोंडी, ह्या वाहतूक कोंडीतून सुद्धा हडपसरवाशांचे सुटका झाली पाहिजे। त्याचबरोबर या हडपसर मतदारसंघामध्ये एक शासकीय हॉस्पिटल आलं पाहिजे, त्याचबरोबर महाविद्यालय आलं पाहिजे। बऱ्याचशा गायरान जागा या हडपसर मतदारसंघामध्ये आहे जे पुणे महानगरपालिकेच्या देखभालीसाठी आहे। मग त्या जागेचा योग्य तो वापर करून त्या जागेमध्ये चांगले शासकीय महाविद्यालय हॉस्पिटल आले पाहिजे। हे आमची संकल्पना, ही संकल्पना आम्ही तुमच्या पुढे मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेद्वारे जी काय आम्ही एक संकल्पना या हडपसर मतदारसंघाची आखलेली ही संकल्पना आपल्या समोर माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे। हा आमचा हेतू आजच्या पत्रकार निमित्ताने आहे
आणि अनेक कामं भविष्यामध्ये जशी मी बघितलं असेल या 2 वर्षामध्ये मी कुठलाही नगरसेवक नसताना किंवा आमदार नसतानासुद्धा महायुतीच्या माध्यमातून तसे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या हडपसर मतदारसंघामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी आणलेली आहे। भविष्यामध्ये बी ह्या संकल्पनेच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघाचा काळापलट करण्याचा आमचा संकल्प आहे। महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघासाठी चांगला निधी आलेला आहे, चांगली कामं या मतदारसंघामध्ये चालू आहे। आमचे हडपसर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय योगेश अण्णा टिळेकर यांचे विधान परिषद 12 तारखेला निवड होईल, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण मी कुणावरही टीका न करता विकास कामाच्या माध्यमातून जी आमची संकल्पना हडपसर मतदारसंघामध्ये आम्हाला हडपसर बदलायचं आहे, हडपसरचं चेहरामारा बदलायचं, त्यासाठी जी संकल्पना आहे हे संकल्पना सांगण्यासाठी आपल्या सगळं प्रिंट मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे। शेवट महायुतीमधून ज्याला उमेदवार मिळेल तेच उमेदवार ह्या महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। हे काम नाही केलं म्हणून तर आमच्या शिवसेना महायुतीचा जो अजेंडा आहे की हडपसर मला बदलायचं, हडपसर हायटेक करायचं आहे, कचरामुक्त असन, 24/7 पाणी पुरवठा असन, रोजगार निर्मिती असन, वाहतूक कोंडी असन, परत शासकीय महाविद्यालय असन, त्याचबरोबर शासकीय हॉस्पिटल असन, हे जे हडपसर मतदारसंघामध्ये जे रखडलेले विकास कामं आहे आणि ज्यातून एक ठोस कामं या हडपसर मतदारसंघामध्ये करायचे, त्यासाठी ही आमची संकल्पना आहे आणि भविष्यामध्ये ही संकल्पना नक्कीच हडपसर मतदारसंघामध्ये चेहरामारा बदलण्यासाठी आम्ही विकास कामाच्या माध्यमातून करणार आहोत। जी काही स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे काही निवडणूक काढले त्यातून सर्वांना माहिती आहे की न्यायालयीन बाब आहे, मग त्यासाठी न्यायालयीन बाब ज्यावेळी निकाल होईल त्यानंतर ताबडतोब मला वाटते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील। जो एरिया होता हा मोहम्मदवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघितलं असेल की 2 वर्षामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपयाचा विकास निधी आणून जे आमच्या मोहम्मदवाडी परिसरातले जे पर्यायी रस्ते होते ते पर्यायी रस्ते सर्व विकास कामाच्या माध्यमातून त्यांचे भूमिपूजन करून आज जागेवर त्या ठिकाणी कामं चालू झाले। मग हडपसर इंडस्ट्रियल एरियापासूनचं तर आर्चडीस पॅलेसपर्यंत जो 4-6 किलोमीटरचा रस्ता आहे, जो 100 फुटी रस्ता आहे, त्याचं काम चालू आहे, पालखी रस्त्याचं काम चालू आहे। तर त्याचबरोबर जेवढेही पर्याय रस्ते मोहम्मदवाडी गावठाणामध्ये जी अडचण आहे त्या आजूबाजू सगळे पर्याय रस्ते करतो आहे। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सर्वात मोठं इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड हे आम्ही कौसरबागमध्ये करतो, त्याचं काम चालू आहे। फुटबॉलचं काम पूर्ण झालेलं आहे। विरंगुळा केंद्र असन, त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान असन, त्याचबरोबर संतसृष्टीचं माझं काम चालू आहे। त्याचबरोबर श्रीरामाचं शिल्प आणि श्रीरामाचं चौक याचं सुशोभीकरणाचं बी काम अंतिम टप्प्यात आहे, तेही ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होतो आहे। त्याचबरोबर केशवनगर, मांजे असन, 17.5 नळे असन, हडपसरमध्ये या सर्व भागामध्ये जे जे काही निधी आम्हाला मिळाला त्याचे कामं त्या ठिकाणी पूर्णत्वात आलेली आहे। जी मागणी आपण करतोय लवकर ते सुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणी बघितला असेल की ज्या दिवशी योजना या ठिकाणी महायुतीने जाहीर केली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यावेळी त्या दुसऱ्या दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या काही अटी शर्ती होत्या त्याच्यातही अटी शर्तीमध्ये शिथिल करण्यात आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बहिणींच्या चेहऱ्या फार मोठ्या चेहऱ्यावर एक आनंद बघायला आणि सर्व बहिणींना जे 1500 रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे आणि त्याचा नक्कीच फायदा या महायुतीला या विधानसभेमध्ये होईल। अंतिम गोंधळले लोक त्या फॉर्म भरण्यामध्ये तर त्याची मुदत मिळणार आहे, पण जे काही गोळ होता त्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी असतात ज्या ठिकाणी त्याच्या नेमणुका केल्या तर त्या पद्धतीने सांगून ते अडथळे दूर करतात। सांगितले आमच्या महायुतीमध्ये एक संघ आहे, आमच्या महायुतीमध्ये सर्वांचा निर्णय ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करायचं आहे। महाविकास आघाडीमध्ये किती फाटाफूट होणार ते नंतर तुम्हाला उमेदवारी मिळालं कळेल। त्यामुळे आमचं एकच ध्येय की ह्या हडपसर मतदारसंघावर महायुतीचा भगवा झेंडा फडकायचा। तर सरकार असताना इथल्या उभाटा गट जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।